वरचा भाग सुद्धा थोडा आला पाहिजे. हो हो घेतो. ओके ना राष्ट्रगीत लावून ठेवलंय का? एक साथ सावधान, साथ विश्राम. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की. एक साथ विश्राम. मी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी या 26 जानेवारी शुभ दिवशी आपला शुभ संदेश सर्वांना द्यावा. नमस्कार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य स्वीकारून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करणारे संस्थापक, संकल्पक व श्रद्धास्थान परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, त्यांना समर्थपणे साथ देणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आणि लोणी काळभोर गावचे भूषण व ज्यांच्या नावाने हे महाविद्यालय विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गेली 38 वर्षे कार्यरत आहेत. अशा समाजभूषण गणपतराव काळभोर मामांच्या स्मृतीस प्रथम मी अभिवादन करतो. लोणी काळभोर गावच्या विवेकानंद शिक्षण संकुलातील व संकुलामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेले सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी गुरुदेव, कार्यकर्ते, हितचिंतक व मान्यवर यांना समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या मी आपणास मनपूर्वक शुभेच्छा देतो. बंधुजनो, स्वातंत्र्य दिन आनंद अनुभूतीचा असतो तर प्रजासत्ताक दिन जबाबदारीच्या जाणीवांचा असतो. 73 वर्षापूर्वी याच दिवशी
आपण राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन करण्याचा संकल्प केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिन म्हणून या क्षणाचे महत्त्व थोडं अधिक आहे. लोकांचे राज्य ही संकल्पना सहज साध्य नसून कोणताही देश आव्हानानेच समृद्ध होतो असा माझा ठाम विश्वास आहे. 26 जानेवारी 1949 रोजी घटनेचा स्वीकार केला तेव्हा देशापुढील समस्यांचे स्वरूप जटिल होते. आताही ते पुरते बदलले आहे असे नाही. उलट राजकारणाच्या संघटित हातमिळवणीने सामान्यांच्या जीवन प्रेरणा मात्र क्षीण करू लागल्या आहेत. समस्यांची मालिका संपायला तयार नाही. खलपुरुषांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत तर सत्प्रवृत्तीचा क्षणोक्षणी टस लागत आहे. लोकशाहीचा स्वीकार केल्याने साहजिकच व्यक्तीच्या अधिकारांची व्याप्ती वाढली तरी सामूहिक शहाणपणाचा शोध अद्यापही संपलेला नाही. विवेकाच्या मार्गात अडचणींचे अनेक डोंगर आहेत. देश म्हणून विकासाचा टप्पा ओलांडायला बरेच मार्गक्रमण करावे लागणार आहे. प्रजासत्ताकाने सामान्यांच्या झोळीत भरभरून टाकणारे क्षणही दिले. संरक्षण, अवकाश संशोधन, शेती, दळणवळण, व्यापार, उद्योग आणि मूलभूत विकासाच्या क्षेत्रात भरीव काम झालेलं आहे. संरचनात्मक घडण सुरळीत व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र मूळ चिंता आहे ती सुबुद्ध समाजाच्या खंबीर भूमिकेची. प्रजासत्ताक दिवसाचे चिंतन करताना या निकषावर भारतीयांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असल्याचे आपणास नाकारता येणार नाही. मित्रहो, लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत आणि भक्कम असल्याचा प्रचार सातत्याने होतो आहे. राजकीय दृढीकरणातून हिंसाचारावर मात करण्याच्या गजना होतात पण प्रत्यक्षात हिंसेतून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रकार अंगवळणी पडत आहेत असे दिसते. शिक्षण क्षेत्राची दारे धनवंतांच्या ओसरीत उघडली जात आहेत. सर्वांगीण आर्थिक संपन्नतेच्या घोषणा कुचकामी ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रातील अवस्था भयभीत करणारी आहे. विकासाची लोकशाही चौकट स्वीकारल्यानंतरही आपण ना गरिबीच्या राक्षसाचे उच्चाटन करू शकलो ना आरोग्य सेवांचे सशक्त विकेंद्रीकरण. अलीकडील जाती आणि धार्मिक विषमतेने तर विवेकी मनापुढे प्रश्नांचे मोहळ उभे केले आहे. घटनादत्त संरक्षणाचा गाजावाजा होत असतानाही जात पंचायतीचा जाच अजूनही संपलेला नाही. मागील 73 वर्षात लोकशाही सुदृढ झाली की जातीअंताच्या घोषणा देत हा डोलारा खळखळीत करण्याचे प्रयत्न झाले याची चाचपणी व्हायला हवी. विज्ञानवादाचे सार्वत्रिकरण करताना 19व्या शतकात आचरणातील विवेकी सुधारणावाद अपेक्षित आहे. गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही वर्गांना एका सरळ रेषेत आणण्याचे स्वप्न घटनाकारांनी बघितले होते पण आपण अद्याप ते दरी मिटवू शकलेलो नाही. राजकारणात समता दिसली तरी सामाजिक आणि आर्थिक आयुष्यात विषमतेचा वेळोवेळी प्रत्यय येत राहील असा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तवला होता. राजकारणात समता दिसेल, मतांच्या मूल्यांना मान्यता दिली जाईल, मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनात माणसाचे समान मूल्य नाकारण्याचे प्रकार घडतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यांचा अंदाज खोटा ठरवण्याची संधी प्रजासत्ताकात राहणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सुजाण नागरिकांना मिळाली आहे. ही संधी आपण सार्थ ठरवण्याचा संकल्प करूया. बंधुजनो, भारतीय राज्यघटनेत श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दर्जा आणि संधीची समानताही दिलेली आहे. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चालणारा स्वैराचार चकित करून टाकणारा ठरतो आहे. त्यामुळे विश्वासाला तडा जाताना दिसतो आहे. सर्वकष विकासाच्या योजनांसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे. सिनेमा, क्रिकेट आणि क्राईम या 3 सीमध्ये सामान्य जनांचे गुंतणे निश्चितच आश्चर्यकारक वाटते आहे. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेतील तोडग्यात झालेला विलंब वेदनादायी ठरतो आहे. प्रजासत्ताकाने चर्चेचे सर्व पर्याय खुले केल्यानंतरही दीर्घकाळ चाललेले आंदोलन हे लोकशाहीवादी देशातील संवेदनशील नागरिकांना खजील करणारे ठरते. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्रांतीखेरीज भारतात बदल अशक्य असल्याची सूचना जयप्रकाश नारायण यांनी केलेली होती. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. अर्थात आध्यात्मिक म्हणजे धार्मिक नव्हे ही जाणीवही निर्माण करायला हवी. येत्या वर्षात भारताला संसदेची नवीन इमारत लाभणार आहे. ही लोकांची संसद होईल असा दावा केला जात आहे. संसदेच्या निर्मितीसोबतच
जनसामान्यांच्या प्रश्नाकडे आस्थेने बघण्याची पोळतिडकी राज्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी अशी आपण आशा करूया. मित्रहो, आपल्या प्रजासत्ताक राज्यघटनेने स्वीकारलेली प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था म्हणजे एक स्वतंत्र जीवन जगण्याचा मार्ग आहे. या देशातील प्रत्येक नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला आणि व्यक्ती विकासाला चालना देणारी व्यवस्था. म्हणूनच लोकशाही मूल्यांचे जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर आलेली आहे. त्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या लोकशाही मूल्यांचा दरवर्षी आपल्यासमोर येणाऱ्या तरुणाईमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने आपली वाटचाल असायला हवी, ही आपली मुख्य जबाबदारी आहे असे मला वाटते. बंधुजनो, या देशाचे स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी संविधान वाचव आंदोलन अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कारण केवळ संविधानच या देशाचा धर्मग्रंथ आहे याचा विसर पडता कामा नये. तेव्हा भारतीय लोकशाहीचे भवितव्य ठरवण्यासाठी आपण ज्या शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत त्या पवित्र अशा शिक्षण क्षेत्रातील अध्यापनाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये लोकशाही, निवडणुका व सुशासन यांच्या जाणीवा निर्माण केल्याने या देशाचे संविधान आणि संविधानात्मक लोकशाही अधिक मजबूत होऊ शकेल असा मला ठाम विश्वास आहे. शेवटी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असा संकल्प करूया की विविधतेत एकता जोपासण्याची संस्कृती आणि परंपरा लाभलेल्या या देशात बंधुभावाची व एकत्वाची भावना सदैव वाढीस लागावी, यासाठी आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपली सदैव भूमिका बजावत राहूया आणि संपन्न व बलशाली देश घडवूया असे आवाहन या निमित्ताने मी आपणास करत आहे. तेव्हा पुन्हा एकदा या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित आपणा सर्वांना आणि सर्व देशबांधव तसेच या विवेकानंद संकुलातील सर्व शाखांमधील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि संस्था परिवारातील पदाधिकारी, मान्यवर, हितचिंतक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापू. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व प्राध्यापक वर्गाला व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की FYBLच्या वर्गामध्ये चहापानासाठी सर्वांनी थोड्या वेळामध्ये एकत्र यायचे. FYBCom मध्ये सर. करू का पण हे दाबले की बंद ना.